नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम आता 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि 1 तारखेनंतर मग देशामध्ये सोयाबीनचा भाव का प्रचंड बदलणार, चला जाणून तर घेऊयात। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारत आहे। सध्या सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला $11.25 प्रति बुशेल्स वरून वाढून $11.7075 प्रति बुशेल्स पर्यंत दिसत आहे। जाणकारांच्या मते 1 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील ही तेजी कायम राहून सोयाबीनचा बाजारभाव हा $12 प्रति बुशेल्स पार होताना दिसणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, 1 तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री ही आपल्याला 1 लाख क्विंटल पर्यंत कमी होताना दिसणार आहे। आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सकारात्मक घडामोडीमुळे आपल्याला 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलताना दिसणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती बदलणार तर लक्षात घ्या, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ही बाजारभाव पातळी 4200 ते 4500-600 दरम्यान आहे। 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200ची तेजी येऊन बाजारभाव पातळी सुरुवातीला 4600 पार होईल आणि 15 मे पर्यंत बाजारभाव जर 4700-800 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार असेल तर 4600च्या वर भाव पातळी मिळाली की इथं 50% सोयाबीनची विक्री करा, उर्वरित 50% सोयाबीन 4800च्या भावावर विक्री करा, पण मे महिन्यात, ज्यामुळे आपला फायदा होईल।
कारण जून महिन्यात तुम्हाला माहिती आहे की खत बियाण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, म्हणून बहुतांश कास्तकार बांधव उरलं सुरलं सोयाबीन मार्केटमध्ये आणतात, त्यामुळे मार्केटमध्ये सोयाबीनची विक्री वाढते आणि भाव घसरतात। याच्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर आपण मे महिन्यात चांगल्या दरावरती 4600 वर 50% आणि 4800 वर 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।